नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन बाहेरच्यात या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला खूप चांगलं ठाऊक आहे का तुम्ही आपलं थंबनेल पाहून आले असतील का नेमकं सर करंट अफेअर्स बद्दल असं काय सांगणार आहे, नेमका कोणता ट्रेंड चेंज होतोय आणि ज्याच्याबद्दल सर आपल्याला सांगणार आहेत तेच तुम्ही उत्सुकतेने धावले असेल. आणि डोंट वरी, तुमची उत्सुकता ती कधीच खाली जाणार नाही. कारण का खरंच युपीएससीचा करंट अफेअर्स विचारण्याचा ट्रेंड बदलत आहे मित्रांनो. आणि हे मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवणार आहे का कशा प्रकारे तो ट्रेंड बदलवत आहे. आणि जे रेफरन्सेस आपण आता सध्या रेफर करतोय, जे काही तुमचे असतील, जे आपण वेगवेगळ्या दिल्लीच्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूटचे रेफरन्सेस वापरतो, ते युजलेस ठरणार आहेत येणाऱ्या पुढच्या प्रिलिमसाठी. माझा शब्द लक्षात ठेवा, त्याची प्रभावी क्षमता खूप कमी होणार आहे. तुम्ही म्हणता सर असं काय, नेमका तो बदलणारा ट्रेंड काय, आम्हाला त्याच्याबद्दल तरी किमान सांगा का काय चेंजेस होत आहेत. तर एक सिंपल ट्रेंड तुम्हाला सांगतो मित्रांनो, काय तो बदलणारा ट्रेंड. तर युपीएससी जर तुम्ही 2021-22च्या अगोदरचे क्वेश्चन पाहताल तर करंट अफेअर्स मध्ये अॅनालिटिकल क्वेश्चन विचारायचे, पण ट्रेंड चेंज होतोय. पण मग तुम्ही म्हणता सर नेमका कसा चेंज होतोय. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, मुळातच करंट अफेअर्सचा इनपुट आउटपुट रेशो खूप कमी आहे, पण आपण त्याची एवढी हवा बनवून ठेवतो का सगळी एनर्जी आपली करंट अफेअर्सच्या तयारीलाच घालतो आणि आउटपुट काय भेटतं, 100 पैकी 2 ते 3 क्वेश्चन येतात. तर ही पहिली वॉर्निंग तर लक्षात ठेवा, करंट अफेअर्सला जास्त मनावर नाही घ्यायचं, त्याला मिनिमम एफर्ट्स देऊन मॅक्झिमम आउटपुट काढायचं, जास्त लोड घ्यायचा नाही. 10%च आपल्या तयारीची एनर्जी घालायची, 50% एनर्जी घालायची नाही. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही जी तुमची एक तर 50% एनर्जी घालत पण असताल आणि ती जर चुकीच्या रेफरन्सेसमध्ये किंवा चुकीच्या पॅटर्ननी घालायला गेले तर तुमची पूर्ण युपीएससी प्रिलिम्स डिस्ट्रॉय होऊ शकते. ह्याच्यामुळे आपल्याला काय बदलतंय ते पाहणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणता सर नेमकं काय ट्रेंड बदलतोय, तर तुम्ही ऑब्झर्व करा मित्रांनो. 2022-21च्या पूर्वी अॅनालिटिकल क्वेश्चन यायचे करंट अफेअर्सचे, पण आता 21-22 नंतर आणि खास करून 23-24 मध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर फॅक्च्युअल करंट अफेअर्सचे क्वेश्चन येऊ राहिलेत. आणि हा ट्रेंड आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणता सर ठीक आहे फॅक्च्युअल येत आहे तर मग आम्ही काय करावं, मग त्याने आम्हाला काय फरक पडणार आहे. तर प्रॉब्लेम इथंच होतोय का ज्या फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जात आहेत ना त्या आपल्या ट्रॅडिशनल करंट अफेअर्सच्या सोर्सेसमध्ये कव्हर होत नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला थोडा रेफरन्स चेंज करावा लागणार आहे. मग तुम्ही म्हणता सर काय रेफरन्स चेंज करावं लागणार आहे, तर आपल्याला स्टेट पीसीएस टाईप जे करंट अफेअर्स असतात मॅगझिन, ते रेफर करून जास्तीत जास्त मार्क घ्यावं लागणार आहे. मग तुम्ही म्हणता सर नेमकं परत कसं, अजून आम्हाला थोडं एक्सप्लेन करा. तर तुम्हाला एक जे रेफरन्स बुक आहे करंट अफेअर्ससाठी, जे एमपीएससीचे पोरं यूज करतात, ते रेफर करायचंय. त्याच्यामधून तुमचे मॅक्झिमम करंट अफेअर्सचे क्वेश्चन बरोबर येऊन जाणार आहे. मग तुम्ही म्हणता कोणतं आहे ते पुस्तक, तर सिम्प्लिफाईडचं इयर बुक आहे ना, ते इयर बुक रेफर करा. जे पण असेल, आता तुम्ही 2025 तयारी करतात, मार्केटमध्ये आलेलं असेल, इयर बुक तयारी करून घ्या, ते रेडी करा. तुमचं बरंचसं करंट अफेअर्सचं काम झालं असतं. मी कोणत्याही पब्लिकेशनचं प्रमोशन नाही करत. तुम्हाला परिक्रमा करायचं असेल परिक्रमा करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त काय पाहिजे आपल्याला, ट्रेंड चेंज होतोय त्या हिशोबाने आपलं रेफरन्स चेंज होऊन आपली प्रिपरेशन पण त्या प्रकारे चेंज व्हायला पाहिजे. आपल्याला ते पाहिजे. आता मग तुम्ही म्हणता सर तुम्ही सांगताय पण आम्हाला त्याच्यावर विश्वास नाहीये, तर आपण पुराव्याशिवाय बोलत नसतो. हा सूर्य आणि हा जयद्रथ बघा, 2024चा पेपर तुमच्यासाठी आणलाय, जुना कोणता आणलेला नाहीये, लेटेस्ट घेऊन आलोय ट्रेंड. याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, बुकवर क्वेश्चन विचारलाय बरोबर. या बुकचे ऑथर कोण आहेत, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे रेग्युलर युपीएससी करणारे इव्हन टीचर्स जरी असतील आमच्यासारखे, जे 10-10, 15-15 वर्षापासून शिकवत आहेत, त्यांना स्वप्नात पण असा प्रश्न नसन पडला का युपीएससी वाले कधी आपल्याला पुस्तकं विचारायला लागतील. पण युपीएससी वाल्यांनी पुस्तकं विचारलेले आहेत. आणि पुस्तक तर विचारलंयच, याच्यावरून काय लक्षात येतोय, ट्रेंड चेंज होतोय, फॅक्च्युअल गोष्टी येत आहेत. आणि हे ऍज इट इज तुम्हाला सिम्प्लिफाईड मध्ये बघा वरती दिसत असेल, कदाचित माझ्या डोक्यामुळे दिसत नसेल, पण इथं क्लिअरली दिलेलं आहे तुम्हाला. द इंडिया वे कोणी लिहिलंय, एस जयशंकर सरांनी लिहिलेलं आहे. तर लाईन टू लाईन क्वेश्चन उचलला गेला आहे मित्रांनो. हा ट्रेंडिंग चेंज आहे. आता तुम्ही मला सांगा कोणत्या तुमच्या ट्रॅडिशनल रिसोर्स मध्ये बुक्सची लिस्ट दिलेली आहे.
आता तयारी करायला लागताना आता येतील. कारण का, क्लासेसवाल्यांचं काय असतं, जसे क्वेश्चन आलेत ना त्या हिशोबाने कंटेंट छापायला लागायचा. पण आपल्याला तो ट्रेंड फॉलो नाही करायचंय. आपल्याला जे येणार आहे त्याच्यासाठी रेडी राहायचंय. जे येऊन गेले ते युपीएससीला पण कळलं, आता ते परत काही बघणार नाही त्याच्याकडं. तर पहिलं एक क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यातूनच दिला, हे तुमच्या ट्रॅडिशनल सोर्स मधून झाला नसता, पण सिम्प्लिफाईड मधून लाईन टू लाईन आलाय. इथूनच तुमचे +2 मार्क होत आहे. त्याच्यानंतर पुढचं अजून तुम्हाला सांगतो, कशाबद्दल विचारलंय, एक्सरसाइज मित्रशक्तीबद्दल विचारलंय. बरोबर. जनरली युपीएससीच्या ट्रॅडिशनल सोर्स मध्ये शक्यतो हा टॉपिक कव्हर होत नाही. एक्सरसाइज वगैरे एखाद दुःख याच्यामध्ये कव्हर झालेलं असेल, पण जे फेमस मॅगझिन आहेत त्याच्यामध्ये ते कव्हर होत नाही. बरोबर आहे तुम्हाला. आता हेच बघा, सिम्प्लिफाईड मध्ये एक सेक्शनच दिलेला असतो पूर्ण का एक्सरसाइज साठी. कोणता आहे, मित्रशक्ती. आता तुम्ही एवढं जरी पाहिलंय का कोणामध्ये झाली आहे, भारत श्रीलंका मध्ये झालेली आहे. बरोबर. आणि इथं काय दिलंय, भारत बांगलादेश. तुम्ही पहिला जरी ऑप्शन कापला तर डायरेक्ट तुमचा ऑप्शन आन्सर येऊन जातं 2, 3, 4 म्हणून. एका छोट्याशा इन्फॉर्मेशन मधून डायरेक्ट तुमचे +2 मार्क होऊन जात आहेत. अगेन हा दुसरा क्वेश्चन आहे 2024चा, जो तुमच्या ट्रॅडिशनल रिसोर्सेस मध्ये कव्हर नाही होणार, पण हे तुमचे स्टेट पीसेसच्या जे रिसोर्सेस आहेत, परिक्रमा झालं किंवा सिम्प्लिफाईड झालं, याच्यामधून कव्हर होऊ शकतो. मी म्हणलो ना, युपीएससी ट्रेंड चेंज करत आहे, आपण आपला पॅटर्न चेंज करतोय का अभ्यासाचं, ते पाहणं महत्वाचं आहे. आत्ताशी 2 क्वेश्चन झाले, त्याच्या पुढचं पण बघा. तुम्हाला 2024चाच अजून एक क्वेश्चन, एका ऑपरेशन बद्दल विचारलंय का आर्मीने एक ऑपरेशन केलंय कुठं, रिमोट एरियाज मध्ये वगैरे, त्या ऑपरेशनचं नाव काय ते आपल्याला विचारलेलं आहे. इथं ऑपरेशनची लिस्टच दिलेली आहे. आणि इथं बघा, ऑपरेशन सद्भावना. ऑपरेशन सद्भावनाचा एक भाग म्हणून भारतीय लष्कर लडाख केंद्रशासित प्रदेशातील दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांसाठी काय करत आहे, कल्याणकारी उपाययोजना राबवत आहे. जसाच्या तसा शब्द उचलून क्वेश्चन आलेला आहे. रिमोट एरियाज, दुर्गम भाग. आन्सर काय, ऑपरेशन सद्भावना. सी आन्सर घ्या, 2 मार्क घ्या, पुढे निघा. अगेन हा आपल्या ट्रॅडिशनल सोर्सेस मध्ये कुठंच कव्हर नाही झालेला, पण हा स्टेट पीसीएसच्या सोर्स मधून लाईन टू लाईन क्वेश्चन आलाय. 3 झालेत. अजून पुढे बघा, 4थ्या नंबरचा क्वेश्चन तुमचा. जस्ट मिनिट. पुढचा क्वेश्चन कोणता आहे तुमचा, हा ओके, राजकीय घडामोडी. काय, जे नारी शक्ती वयवंदन बिल आहे ना, अधिनियम आहे ना, त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. 80th लोकसभा वगैरे, 15 इयर्स वगैरे. पहिल्याच पेजमध्ये कोणत्याही स्टेट पीसेसच्या ह्याच्यात हे इन डिटेल कव्हर केलेलं आहे. मग तुम्ही म्हणता का सर, हे तर आपल्या ट्रॅडिशनल रिसोर्सेसनी पण कव्हर केलंय. मान्य, मोठा ऍक्ट होता, सगळ्यांनी कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळं मी याचं क्रेडिट नाही घेणार आपल्या ट्रॅडिशनल सोर्सेस मधून. पण बघा, करंट अफेअर्सचे 7-8 क्वेश्चन येत आहेत, त्याच्यामध्ये आत्ताशी एक क्वेश्चन तुम्हाला सापडलाय जो आपल्या ट्रॅडिशनल सोर्स मधून आलाय. बाकीचे 3 तर वेगळ्याच ह्याच्यातून, म्हणजे 3 तर ते लांब पर्यंत कव्हर होणार नाही. पण ह्या सोर्स मधून केलं तर ते 3 बाउन्सर क्वेश्चन तर होत आहेत टॅकल. त्याचबरोबर जे ट्रॅडिशनल सोर्सेस मधून पण गोष्टी कव्हर होत आहेत ना, त्या पण इकडे बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात. तर हा तुमचा एक 4था क्वेश्चन झाला. याच्यानंतर परत तुम्हाला काय विचारलेलं आहे, युनेस्को हेरिटेज साईटचं लिस्ट वगैरे ह्याच्याबद्दल विचारलेलं आहे. अगेन तुम्ही सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमा जाऊन पहा, तिथं हेच क्वेश्चन विचारलेले असतात. एमपीएससी मध्ये असू द्या, कंबाईन मध्ये असू द्या, का काय, कोणत्या याला कोणता दर्जा देण्यात आला, कोणता अवॉर्ड देण्यात आला, काय करण्यात आलं. अगेन हा क्वेश्चन तुमचा तिथून आलेला आहे. आणि हा परत तुमचा जो ट्रॅडिशनल करंट अफेअर्सचा सोर्स आहे त्याच्यात कव्हर केलेला नसतो. प्लस अजून एक क्वेश्चन विचारलेला गेलाय, गर्भाबद्दल विचारलेला गेलेला आहे. तो पण लाईन टू लाईन तुमच्या स्टेट पीसेसच्या ह्याच्यात आलेला आहे. तो आपल्या ट्रॅडिशनल सोर्सेस मध्ये कव्हर केलेला नाहीये. त्याच्यामुळं वेळ आलेली आहे आपला रिसोर्सेस थोडा चेंज करून आपल्या कॉम्पिटिशन पेक्षा किंवा स्वतःच्या ह्याच्यामध्ये 10 ते 12 मार्क्स एक्स्ट्रा ऍड करण्याची. बघा, युपीएससी चेंज होतीये, तुम्ही पण व्हा. मग तुम्ही म्हणता सर हे तर 1च वर्षाचं दिसतंय, तुम्ही मागं जा, तुम्ही 2023चं पण पहा. तुम्हाला इंटरनॅशनल चेस ऑलिम्पियाड ह्याच्याबद्दल क्वेश्चन येताना दिसत आहेत 22-23 मध्ये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 मध्ये याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. हे कधी युपीएससी मध्ये स्वप्नात तरी आपल्या ट्रॅडिशनल सोर्सेस मध्ये कव्हर झालंय का, नाही झालंय. पण हे जे दुसरे नवीन सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये कव्हर होत आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी ट्रेंड समजून आपण आपल्या तयारीची दिशा बदलून आपली जी दशा आहे ती चांगली करायचा प्रयत्न करायला पाहिजे. हेच तुम्हाला सांगायचंय.
माझ्यावर विश्वास नसेल तर एक काम करा, तुम्ही तुमचा ट्रॅडिशनल सोर्स फॉलो करा, पण प्लीज त्याच्यासोबतच हे सिम्प्लिफाईडचं इयरबुक वगैरे तुमचं सोबत असू द्या. हे तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं ठरणार आहे. मग तुम्ही म्हणता सर का, तर बघा मित्रांनो, दरवेळेस 90च्या आसपास कट ऑफ लागतो, तुम्हाला 80-82 मार्क असतात. आणि मोस्टली तुम्ही जेव्हा पाहता, अॅनालाइज करता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की जे 7 ते 8 मार्क कमी पडतायत ना, ते आपले मोस्टली काय होतं, करंटचेच क्वेश्चन चुकलेले असतात किंवा ते आपण अटेम्प्ट केलेले नसतो आणि त्याच्यामुळे आपला कट ऑफ राहिलेला असतो. तर याच्यासाठी तुम्ही हे केलं तर तुमच्या प्रिपरेशन मध्ये तो रामबाण उपाय ठरू शकतो. तर याच्या व्हिडिओज मधून हाच टेक अवे तुम्हाला का युपीएससीचं करंट अफेअर्सच्या क्वेश्चनची विचारण्याची पद्धत बदलत आहे, ते अॅनालिटिकल पासून फॅक्च्युअल कडे शिफ्ट होत आहेत. तर त्याच प्रकारे आपण आपला रिसोर्स पण चेंज करायला हवं. आणि जे स्टेट पीसीएस चे इयर बुक आहेत, खास करून सिम्प्लिफाईड वगैरे, ते जर साइड बाय साइड रेफर केलं तर ते मिनिमम तुम्हाला 10 ते 12 मार्कची एज दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. अँड थँक मी लेटर, याच्यासाठी तुमची जेव्हा प्रिलिम्स होईल त्याच्यानंतर येऊन मला धन्यवाद माना. प्लस स्वतः जाऊन क्रॉस व्हेरीफाय करा, तुमचं जुने सिम्प्लिफाईड घ्या, तुमच्या मित्रांकडे कोणाकडे असतील 23 आणि 24चे क्वेश्चन शोधा, तुम्हाला लाईन टू लाईन क्वेश्चन आलेले दिसतील. मी तर पुरावा दिलाय, माझ्या पुराव्यावर विश्वास नसेल तर अजून जाऊन पहा, तुम्हाला एकदम क्लिस्टल क्लिअर क्लॅरिटी आलेली असेल. यामुळं याच्यानंतर तुमचा ट्रॅडिशनल सोर्स रेफर करायचं तर कराच, पण त्याच्यासोबत सिम्प्लिफाईड देखील करत राहा. असं नको वाटायला का प्री देऊन आले, 4-5 मार्कांनी प्री राहिली आणि असे 5-6 क्वेश्चन दिसून गेले का जे सरांनी सांगितलेल्या सोर्स मधून आले होते, तर म्हणतात ना, रडल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तर नंतर रडण्यापेक्षा अगोदर थोडी मेहनत घेतली तर ते जास्तीत जास्त तुम्हाला आउटपुट देऊ शकतं. तर प्लीज हा जो ट्रेंड चेंज होतोय तो ओळखा आणि त्या हिशोबाने अभ्यास करा. आणि व्हिडिओ चांगला लागला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रांपर्यंत तुमच्या पोहोचवा. आणि जेव्हा प्री क्लिअर होऊन तुम्हाला जेव्हा करंट अफेअर्सचे क्वेश्चन बरोबर येतील तर परत कमेंटमध्ये त्या दिवशी येऊन थँक्यू टाईप करा. धन्यवाद मित्रांनो. थांबूया इथंच. अशाच प्रकारे चांगला अभ्यास करत राहा. धन्यवाद.